येत्या 15 दिवसात दिल्लीमध्ये आपली भाजपमध्ये घरवापसी होणार असं खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। खडसेंची घरवापसी शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे। मात्र महाराष्ट्र भाजपच्या गोटात फार आनंद असल्याचंही चित्र दिसत नाहीये। पाहूयात। भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे। एक 15 दिवसाच्या आत चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे। येत्या 15 दिवसात थेट दिल्लीत आपली भाजपमध्ये घरवापसी होईल असं स्वतः एकनाथ खडसे यांनी जाहीर केलंय। 2 वर्षांपूर्वी खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर ते आमदार देखील झाले। मात्र यंदा लोकसभेच्या तोंडावरच खडसेंची घरवापसी शरद पवारांसाठी धक्का मानली जाते। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे। एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे। तर जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढवण्याकरता आमच्या उपयोगाच आहे। मला एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं। खडसेंची वापसी विरोधकांसाठी धक्का असला तरी जळगावातील काही स्थानिक भाजप नेते फार सुखावल्याचंही चित्र नाही। गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे या खडसेंच्या घरवापसीवर तिखट प्रतिक्रिया दिल्या। मला वाटतं हा निर्णय जो असतो तो आमचे भाजपचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात। केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल करत असतो। तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील त्यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे। मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं। आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले? माझा हाही प्रश्न आहे त्यांना। अशी परिस्थिती आज का आली? एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली? पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत, तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती। भारतीय जनता पार्टीत आता इतके कार्यकर्ते प्रवेश केला आहे, ते खडसे साहेब राहतील। आता कसं आहे की फर्स्ट कम फर्स्ट, आता जे आले ते सिनियर झाले, ते येतील, तर आता आमचा बूथ प्रमुख आला सुद्धा ते ज्युनियर राहतील। महाराष्ट्र भाजपात बडे नेते राहिलेल्या खडसेंच्या घरवापसीचा सोहळा महाराष्ट्राऐवजी दिल्लीत का होतोय यावरून देखील विविध चर्चा झडतायत। ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब, त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत। आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये, राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते, नेते त्यांच्या पाठीमागे फिरायचे, ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत, हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं। भारतीय जनता पार्टीची सोय अशी आहे की त्या वेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलया संपवतो। आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलया, अतिशय सहजपणे याला घेऊन बस, त्याला घेऊन बस, त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास असतो की यांनी आश्वासन दिलं नाही पूर्ण करणार। खडसेंनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच थांबणार आहेत। या घडीला खडसेंच्या सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार, आमदार असलेले स्वतः खडसे यांची राज्यपालपदी वर्णी लागण्याची चिन्ह आहेत, तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत। मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे,
पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते. लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात. व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचे वाईट नाही आहे. खडसे अनेक काळ मुख्य राजकीय प्रवाहापासून किंवा सत्तेपासून दूर राहिले असले तरी जळगावात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट देत भाजपनं खडसेंसह शरद पवारांची कोंडी केली आहे. खडसेंनी नकार दिल्यानं आता रावेरमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार ठरवता आलेला नाही, हे वास्तव आहे. सत्तेत असूनही खडसेंवर जेव्हा विविध आरोप झाले तेव्हा माझा पिंड हा विरोधी पक्षाचाच असल्याचं खडसेंनी सभागृहात म्हटलं होतं. योगायोगानं सत्ता असून देखील किंवा सत्तेचं पद जवळ येत असतानाही बदललेल्या राजकीय समीकरणांनी खडसेंच्या वाटेत काटेच उभे राहिले. अनेक वर्षांच्या सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये 2014ला भाजपची सत्ता आली. खडसेंना बडी खाती मिळाली, मात्र काही काळातच झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. 2020ला राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसेंची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस झाली, मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर स्वाक्षरीच केली नाही. नंतर 2022ला राष्ट्रवादीनं खडसेंना विधान परिषदेवर आमदार केलं, पण त्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानं अल्पावधीतच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपली जर आपण बघितलं, फुंडकर साहेबांचे ओबीसी नेते होते, त्यांची ताकद कमी केली. तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितली. मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे. त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्यामागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे, एवढंच इथं मी सांगेन. अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व 9-10 जे मोठे नेते आहेत, ज्यांना आता पदं मिळालेले आहेत, त्यांनासुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं. त्यामुळे खडसे साहेबांच्या बद्दलसुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं. संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरे आहे, मी त्यांचा ऋणी आहे. परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजप सोडण्याआधी खडसेंनी सभागृहात केलेलं शेवटचं भाषण चांगलंच गाजलं होतं. सभागृहातून भ्रष्टाचाराचा डाग घेऊन जाऊ देऊ नका असं म्हणत त्यांनी आवाहन केलं. त्या साऱ्यांवर खडसे आज बोलत नाही, मात्र आपला प्रवेश दिल्लीतून होणार आहे हे त्यांनी विशेष जोर देऊन सांगितलंय. ज्याच्या इन्कम टॅक्सकडून चौकशा, ज्याच्या न्यायाधीशाकडनं चौकशा, ज्याच्या अँटी करप्शनकडनं चौकशा, आम्ही खरंच सापडलं असतं माझं काय झालं असतं की कमीत कमी या ठिकाणी जाताना हा एक भ्रष्ट राजकारणी याने असे जमिनीचे गैरव्यवहार केले असा आक्षेप आणि आरोप असलेला एक सन्माननीय आमदार या सभागृहातून मी आज जातो आहे, याच्या वेदना मला आहे. त्याच्या राजकीय जीवनामध्ये केलंच पाहिजे. भ्रष्ट असेल पुरावा घे, हा तोंडावर फेकणार. एक कागद चुकीचा असेल तर एकनाथ खडसे दोषी आहे. मी तर कागदपत्र पुराव्यानिशी दिल्यानंतर अजूनपर्यंत कार्यवाही नाही आहे. हा बिना पुराव्याने आरोप केल्यानंतर माणूस आज घरी आहे. काय न्याय आहे राज्यामध्ये? म्हणता या आमच्या बायकोच्या मुलांना, नातवांना, माझ्या मुलीला, माझ्या जावयाला जे सगळे येणार आहे, पैशाची कमी नाही आहे, भुक्कड नाही आहे, पण हे करत असताना साऱ्या नातेवाईकांना वेदना नाही. राज्यभरामधल्या बहुजन समाजाला काय वाटतं? माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहणार आहे? जरी त्यांना माहिती आहे की खोटं आहे तरी शिक्का तर लागला की कमीत कमी या 5 वर्षामध्ये हा डाग मला घेऊन जायची तरी संधी देऊ नका. चला आता उद्यासाठी काही ठेवा. कोण जाणार आहे उद्यासाठी ठेवा, सगळं उद्यासाठी. आता संपवा हा विषय, इथं संपला. चला. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.